नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर. आज आपण MSCIT इरामधील सेशन नंबर 8 पाहणार आहोत. रिझ्यूम लर्निंगला क्लिक करा. सेशन नंबर 8 मधले आपल्याला लॅबावर पाहायचे आहे. सेशन नंबर 8 ओपन केल्यानंतर आपल्याला क्लासरूम थेअरी कंटेंट आणि लॅब कंटेंट असे दोन पर्याय दिसतील. त्यापैकी लॅब कंटेंट आपल्याला सोडवायचं आहे. त्यासाठी अगोदर इथून भाषा मराठी करून घ्या. लॅब कंटेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कंपल्सरी टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट सोडवायची आहे. टायपिंग प्रॅक्टिस टेस्टला क्लिक करून इथे स्टार्टला क्लिक करा. नेक्स्टला क्लिक करा. इथे जे टायपिंग दिले ते टायपिंग करून घ्या. त्यानंतर सेव्हला क्लिक करा. ओकेला क्लिक करा. SIMला क्लिक करा आणि समोर एंड एक्झाम असं कीबोर्डवरचं टाईप करा. कन्फर्मला क्लिक करा आणि ओके करा. त्यानंतर पुढे तुम्हाला सेल्फ पाथ लर्निंग कंपल्सरी सोडवायचं आहे. प्रोसीड करा. नेक्स्ट. सेल्फ पाथ लर्निंग प्रोसीड स्टार्ट करा. आपली भाषा मराठी करायची राहिली. आपण बॅकला जाऊ. त्यासाठी इथून बॅक, पुन्हा एकदा बॅक आणि इथून भाषा मराठी करा आणि नंतर रिप्ले करून त्याला प्रोसीड करा. स्टार्ट करा. पहिला प्रश्न आहे, मेक माय ट्रिपवरती तुम्ही फ्लाईट कशी बुक करू शकता. हे सगळं तुम्हाला इरामध्ये ऐकायचं आहे. त्याचं उत्तर आहे फक्त मेक माय ट्रिप वेबसाईट किंवा ॲपमधून सबमिट. पुढचा प्रश्न पहा, मेक माय ट्रिप ॲपवरील ट्रिप पर्याय काय प्रदर्शित करतो. याचं उत्तर आहे तुमच्या गंतव्यासाठी स्थानिक हवामान अंदाज, तुमच्या निवडलेल्या डेस्टिनेशनवरील शिफारस केलेले प्रेक्षणीय स्थळ आणि ॲक्टिव्हिटीज, तुमच्या रद्द झालेल्या किंवा आगामी सहलीसाठी योजना आणि वेळापत्रक, प्रवाशा संबंधित सेवावर विशेष सवलती आणि जाहिराती. मेक माय ट्रिप ॲपवरील ट्रिप पर्याय तुम्ही निवडलेल्या डेस्टिनेशनचे प्रेक्षणीय स्थळ. सबमिट. सॉरी, चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आहे तुमच्या रद्द झालेल्या किंवा आगामी सहलीसाठी योजना आणि वेळापत्रक. सबमिट. पुढचा प्रश्न आहे, गुगल मॅप्स ॲपचा मुख्य उद्देश काय आहे. ऑनलाईन गेम खेळणे, मित्रासह सामाजिकरण करणे, नेव्हिगेट करणे आणि वापरकर्त्यासाठी दिशादर्शन प्रदान करणे, ट्रॅफिक कंट्रोल व्हिडिओ पाहणे, एकत्रितपणे डॉक्युमेंट संपादित करणे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नॅव्हिगेट करणे आणि वापरकर्त्यासाठी दिशानिर्देश प्रदान करणे. आणि यातला शेवटचा प्रश्न आहे, गुगल मॅप्समध्ये कोणता ऑप्शन तुम्हाला हायवे टाळण्यास मदत करेल. त्याचं उत्तर आहे स्ट्रीट व्ह्यू, रूट ऑप्शन, ट्रॅफिक व्ह्यू आणि लाईव्ह व्ह्यू. ह्याचं उत्तर आहे ट्रॅफिक व्ह्यू. सॉरी, रूट ऑप्शन. पर्याय क्रमांक 3. सबमिट. सेल्फ पाथ लर्निंग इथे संपलेलं आहे. पुढे आहे डू इट युअर सेल्फ. स्टार्ट करा. ह्याच्यामध्ये काही प्रॅक्टिकल प्रश्न आहेत, ते तुम्हाला कंपल्सरी सोडवावे लागतात. पहिला प्रश्न आहे, माऊसचे राईट बटन क्लिक करून सॉर्ट बाय पर्याय निवडा आणि डेस्कटॉपवर उपलब्ध आयकॉन आयटम टाईपनुसार लावा. स्टार्ट करा. डेस्कटॉपवर राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर सॉर्ट बाय वरती क्लिक करायचे आणि आयटम टाईप कुठे बघायचं आणि त्याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर सबमिटला क्लिक करा. राईट क्लिक, सॉर्ट बाय, आयटम टाईप, सबमिट. पुढचा प्रश्न पहा, माऊसचे राईट क्लिक करून आपल्या डेस्कटॉपवर न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट तयार करा आणि माय डॉक्युमेंट म्हणून नाव द्या. स्टार्ट करा. डेस्कटॉपवर राईट क्लिक करा. त्याच्यामध्ये न्यू वरती क्लिक करा. त्याच्यामध्ये टेक्स्ट डॉक्युमेंटला क्लिक करा आणि इथे माय डॉक्युमेंट असं नाव टाईप करायला सांगितलेलं आहे. ते नाव टाईप करा. जसं दिलं आहे तसं स्पेलिंग बघून टाईप करा. मेंट. साईडला क्लिक करा आणि मग प्रश्न सबमिट करा. ओके. पुढील प्रश्न पहा, विंडोजच्या स्टार्ट बटनावर क्लिक करा. स्टार्ट करा. विंडोजच्या स्टार्ट बटनावरती क्लिक करायला सांगितलेले तुम्हाला. इथं आहे आपलं विंडोजचं स्टार्ट बटन, त्याच्यावरती क्लिक करायचे.
त्यानंतर सबमिट करा. ओके. पुढील प्रश्न पहा. माऊसचे राईट क्लिक करून शॉर्टकट ड्रॉपडाऊन मेनू किंवा कॉन्टेक्स्ट मेनू वापरून डिस्प्ले सेटिंग्ज ओपन करा. माऊसची राईट क्लिक करून डिस्प्ले सेटिंग ओपन करायच्यात आपल्याला. माऊसची राईट क्लिक करा आणि इथं आहे डिस्प्ले सेटिंग, त्याच्यावरती क्लिक करा. राईट क्लिक डिस्प्ले सेटिंगवरती क्लिक. एवढंच सांगितलेलं आहे. डिस्प्लेचे सेटिंग्ज आपल्याला ओपन करायच्यात. सबमिट करा. पुढील प्रश्न पहा. माऊसचे राईट क्लिक करून शॉर्टकट ड्रॉपडाऊन मेनू किंवा कॉन्टेक्स्ट मेनू वापरून पर्सनलाइज सेटिंग ओपन करा. स्टार्ट एक्झाम करा. हे ओपन झालेलं क्लोज करा आणि पुन्हा डेस्कटॉपवर माऊसचं राईट क्लिक करा. इथे खालच्या कडेला पर्सनलाइज सेटिंग आहे, त्याच्यावरती क्लिक करा. माऊसचं राईट क्लिक आणि पर्सनलाइजवरती क्लिक करा. त्यानंतर प्रश्न सबमिट करा. पर्सनलाइज सेटिंग ओपन झाल्यानंतर प्रश्न सबमिट करा. ओके. पुढील प्रश्न पहा. तुमच्या डेस्कटॉपच्या रिकाम्या भागावर उजवे क्लिक करून पर्सनलाइज सेटिंग उघडा. कलर्स पर्याय निवडा आणि ऑटोमॅटिकली पिक अँड असेंड कलर ऑफ माय बॅकग्राऊंड वैशिष्ट्ये सक्रिय करा. स्टार्ट एक्झाम करा. जसं सांगितले तसं एक एक स्टेप करत जायचं. इथे स्टार्ट एक्झाम केल्यानंतर डेस्कटॉपवरती समोर जे ओपन आहे ते बंद करा सेटिंग आणि डेस्कटॉपवरती राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर पर्सनलाइज सेटिंग उघडा. पर्सनलाइजवरती क्लिक करा. त्यानंतर कलर पर्याय इथे आहे, कलर्स पर्यायावरती क्लिक करा आणि पुढे सांगितलेलं आहे ऑटोमॅटिकली पिक अँड असेंड कलर ऑफ माय बॅकग्राऊंड या पर्यायावरती क्लिक करायला सांगितलेलं आहे. इथं आहे तो पर्याय ऑटोमॅटिकली पिक अँड असेंड कलर फ्रॉम माय बॅकग्राऊंड, त्याच्यावरती सक्रिय करा म्हणजे त्याला टिकमार्क करायचे आहे आणि त्यानंतर प्रश्न सबमिट करा. ओके. पुढील प्रश्न पहा. कोणत्याही दस्तऐवजाचा शॉर्टकट तयार करण्यासाठी मार्ग दाखवा. दस्तऐवजावर उजवे क्लिक करा. पाठवा. डेस्कटॉप शॉर्टकट तयार करा. स्टार्ट एक्झामला क्लिक करा. कोणत्याही दस्तऐवजाचा सांगितलेला आहे, त्यामुळे तुम्ही इथे कोणत्याही दस्तऐवजावरती राईट क्लिक करू शकता. बघा, माय डॉक्युमेंटचा आपल्याला शॉर्टकट बनवायचा असेल तर त्याच्यावरती राईट क्लिक करा. त्यानंतर पाठवा म्हणजेच सेंड टू कुठे लिहिले बघायचं आणि इकडे डेस्कटॉप क्रिएट शॉर्टकट कुठे पाहायचं. राईट क्लिक, सेंड टू डेस्कटॉप क्रिएट शॉर्टकट. इथे शॉर्टकट तयार झालेला आहे. सबमिट करून घ्या प्रश्न. पुढचा प्रश्न आहे. डेस्कटॉपवरील शॉर्टकटचे नाव बदला. चिन्हावर उजवे क्लिक करा आणि रिनेम करा. डेस्कटॉपवरील शॉर्टकटचे नाव बदला. आता जो आपण शॉर्टकट केलाय त्याचं आपल्याला नाव चेंज करायला सांगितलेलं आहे. तो शॉर्टकट कुठे पहा. इथं आहे शॉर्टकट, त्याच्यावरती राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर रिनेम वरती क्लिक करा आणि इथे नाव बदला. तुम्हाला जे हवे ते नाव द्या. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. पुढचा प्रश्न पहा. कोणत्याही डॉक्युमेंटचा शॉर्टकट डिलीट करण्यासाठी मार्ग दाखवा. त्यावर राईट क्लिक करा आणि सेंड टू सिलेक्ट करा. त्यानंतर डेस्कटॉप क्रिएट शॉर्टकट सिलेक्ट करा. डॉक्युमेंटच्या शॉर्टकटवर राईट क्लिक करा आणि डिलीट करा. पहा, हा शॉर्टकट आहे. आपण IT कॉम्प्युटर नाव दिलं होतं. काय सांगितलेलं बघा. डिलीट करण्यासाठी राईट क्लिक करा. सेंड टू सिलेक्ट करा. सेंड टू सिलेक्ट करा. त्यानंतर डेस्कटॉप क्रिएट शॉर्टकट कुठे आहे पहा. इथं आहे डेस्कटॉप क्रिएट शॉर्टकट. पुन्हा तो सिलेक्ट करा. त्याच्यावरती पुन्हा इथं राईट क्लिक करायला सांगितलेले आहे. राईट क्लिक करा आणि डिलीट वरती क्लिक करा. अगोदर राईट क्लिक करून शॉर्टकट तयार करून डिलीट करा. प्रश्न सबमिट करा. ओके. पुढील प्रश्न आहे. नोटपॅड ओपन करा. तुमच्या हॉबीज टाईप करा. त्यानंतर फॉर्मॅट टॅबवर जा. नंतर फॉन्ट सिलेक्ट करा आणि टेक्स्टचा फॉन्ट स्टाईल आणि साईज बदला. स्टार्ट एक्झामला क्लिक करा. स्टार्टला क्लिक करा. त्यानंतर स्क्रोल डाऊन करून नोटपॅड ओपन करायला सांगितलेले आपल्याला. नोटपॅड आहे विंडोज ॲक्सेसरीजमध्ये. इथं आहेत विंडोज ॲक्सेसरीज, त्याच्यामध्ये नोटपॅडला क्लिक करा. त्यामध्ये तुमच्या हॉबीज टाईप करायला सांगितलेले आहे. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या तुम्ही टाईप करून घ्या. त्यानंतर फॉर्मॅट टॅबवर जायचे. फॉन्ट सिलेक्ट करून टेक्स्टचा फॉन्ट चेंज करायचा आहे. फॉर्मॅट, फॉन्ट, इथून तुम्हाला जो हवा आहे तो फॉन्ट आणि साईज बदलायला सांगितलेली. फॉन्ट, टेक्स्टचा फॉन्ट आणि फॉन्ट स्टाईल बदलायला सांगितलेली आहे. साईज बदला आणि ओके करा. सबमिटला क्लिक करा. ओके.
SIM वरती क्लिक करा. समोर एंड एक्झाम असं कीबोर्डवरून टाईप करा. कन्फर्मला क्लिक करा आणि ओकेला क्लिक करा. पुढे आहेत नॉलेज चेक. स्टार्ट करा. पहिला प्रश्न आहे, तुम्हाला नवीन फाईलचा शॉर्टकट तयार करायचा असल्यास तुम्ही कुठे क्लिक कराल? नवीन फाईलचा शॉर्टकट आपल्याला करायचा आहे. आपण सेंड टू वरती क्लिक करतो. नंतर सबमिट. शेअर. एक मिनिट. क्रिएट शॉर्टकट. सेंड टू वरून क्रिएट शॉर्टकट. सबमिट. पुढे आहे शॉर्टकट फाईल तुम्ही कशी डिलीट कराल? राईट क्लिक आणि डिलीट करतो आपण, कट नाही करत. ते डिलीट कुठे पाहावं लागेल. हे आहे प्रॉपर्टीज. इथे आहे क्रिएट शॉर्टकट, त्यामुळे हे असणार आहे डिलीट. पर्याय क्रमांक 4 ला क्लिक करून सबमिट करा. पुढील प्रश्न आहे, इथे दाखवलेल्या चित्रामधून शॉर्टकट फाईल ओळखा. शॉर्टकट फाईल ओळखायची आहे. इथे शॉर्टकट लिहिलेलं आहे, तरी पण आपण बाकीच्या चित्रामध्ये आहे का पाहू. इथे लिहिलेलं नाही आहे, इथेही लिहिलेलं नाही आहे आणि इथेही लिहिलेलं नाही आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 सबमिट. पुढचा प्रश्न आहे, वारंवार वापरल्या जाणाऱ्या फाईलचा तुमच्या डेस्कटॉपवर शॉर्टकट तयार करण्यासाठी कोणता पर्याय तुम्हाला मदत करेल? बघा, सेंड टू ब्लूटूथ आहे, त्यामुळे इथून नाही होणार आहे. सेंड टू फॅक्स इथून पण नाही होणार आहे. डेस्कटॉप क्रिएट शॉर्टकट हा पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 सबमिट. पुढचा प्रश्न आहे, ओला कॅब मेनू खालीलपैकी कोणते आहे? ओला कॅब मेनू खालीलपैकी कोणते आहे? हे पर्याय क्रमांक A सबमिट. पुढचा प्रश्न आहे, ओलामध्ये प्रवास करण्याचा फायदा पुढीलपैकी कोणता नाही? डोअर स्टेप पिकअप आहे. प्रवासापूर्वी अंदाजे प्रवास मूल्य कळतं. नंतरच्या तारखेसाठी आणि वेळेसाठी बुकिंग करता येते. ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वाहतुकीचा सर्वात स्वस्त मोड. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, ओला कॅब बुक केल्यानंतर पुढीलपैकी काय प्राप्त होत नाही? ड्रायव्हरचा कॉन्टॅक्ट नंबर, ड्रायव्हरचा कॉन्टॅक्ट ॲड्रेस, ड्रायव्हरचे नाव, कॅब नंबर. ह्याचं उत्तर आहे ड्रायव्हरचा कॉन्टॅक्ट ॲड्रेस. पर्याय क्रमांक 2 सबमिट. पुढील प्रश्न आहे, आपली टॅक्सी बुक करताना आपल्या निश्चित स्थानाबद्दल आपल्याला खात्री नसते, म्हणून आपण जवळच्या ठिकाणी प्रवेश केला आणि त्यास व्यक्तिचलितपणे सेट करण्याचा प्रयत्न केला. आपण हे कसे करू शकाल? त्यासाठी हा मॅप ओपन करावा लागेल आपल्याला. याचं उत्तर आहे B सबमिट. पुढील प्रश्न आहे, आपण आपल्या ओला वॉलेटमधील शिल्लक तपासू इच्छित आहात. आपण कसे होईल, म्हणजे ते कसं करायचं असं तुम्हाला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ओला मनी C सबमिट. आणि इथे शेवटचा प्रश्न आहे, आपण आपल्या घरी आहात आणि आपल्या स्थानापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या मित्रासाठी ओला कॅब बुक करीत आहात. आपण कोणता पर्याय निवडाल जेणेकरून कॅब उचलण्यासाठी त्या स्थानावर पोहोचेल? याचं उत्तर आहे युअर लोकेशन. पर्याय क्रमांक A सबमिट. SIM समोर एंड एक्झाम टाईप करा. कन्फर्म. ओके. पुढे आहे सेशन कम्प्लिशन टेस्ट. सेशन कम्प्लिशन टेस्टला क्लिक करून स्टार्ट एक्झाम करा. टेस्ट ओपन होईपर्यंत वाट पहा. नेक्स्ट. पहिला प्रश्न पहा, तुमच्या ब्राउझरचा एक भाग म्हणून जे प्रोग्राम आपोआप सुरू होऊन कार्यान्वित होतात त्यांना डॅश डॅश असे म्हणतात. त्याला प्लगइन्स असं म्हणतात. पर्याय क्रमांक 3 सबमिट. पुढील प्रश्न आहे, दररोज तुम्हाला अनोळखी व्यक्तीकडून ईमेल संदेश येतात, अशा प्रकारच्या सिक्युरिटी थ्रेटला काय म्हणतात? ह्याचं उत्तर आहे स्पॅम. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न आहे, निवडक वेबसाईटना ब्लॉक करण्यासाठी पालक या प्रकारचा प्रोग्राम वापरू शकतात. याचं उत्तर आहे फिल्टर. पर्याय क्रमांक 4. आणि शेवटचा प्रश्न आहे, ईमेल मेसेज सोबत असणारी अटॅचमेंट ही एखादी डॉक्युमेंट किंवा प्रतिमा असू शकते. याचं उत्तर आहे बरोबर. आपला सेशन नंबर 8 इथे संपलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सर्व व्हिडिओ किंवा सर्व माहिती मिळत राहील. थांबूयात आपण. धन्यवाद.